मराठी भाषा आंदोलनाने जोर धरला आणि आज मीरा भाईंदरमध्ये भयंकर असा राडा झाला आणि आता राज ठाकरे मनसे अध्यक्ष यांनी फरमान काढलेला आहे मनसे कार्यकर्त्यांसाठी की कुणीही कोणत्याही वर्तमानपत्रांना तसंच कोणत्याही न्यूज चॅनलला त्याच प्रकारे कोणत्याही डिजिटल चॅनलला बाईट द्यायची नाही, आपले विचार मांडायचे नाही, तसंच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट पण करायचे नाही। तसंच पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते आहेत त्यांनीही मला विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही, तसंच सोशल मीडियावरही पोस्ट टाकायचे नाहीत। राज ठाकरे यांचं हे फरमान म्हणजे नक्की काय आहे, त्यांना काय म्हणायचंय की कुणीच इतरांनी मराठी भाषेबद्दल विचार व्यक्त करायचे नाही। पक्षातील आंदोलनाला एवढा चांगला प्रतिसाद मिळत असताना राज ठाकरे यांची ही भूमिका मुळे एक वेगळा संभ्रम निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहे। राजकीय चर्चेला पण एक उदाहरण येत आहे की राज ठाकरे यांनी असं फरमान का काढलं म्हणून। काय वाटतं याबद्दल कमेंट करा। असं असलं तरी मराठी भाषेची लढाई तर आता मराठी माणसांनी आपल्या हातात घेतली आहे, त्यामुळे राज ठाकरे यांचं फरमान त्यांच्या फक्त पक्षातील नेत्यांसाठी जरी असेल तरी मराठी माणूस मात्र आपल्या भावना व्यक्त केल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही आणि आपलं प्रेम मराठी भाषेबद्दल जे आहे त्यासाठी मराठी माणूस आता काहीही करायला तयार झालेला आहे। आजच्या या मीरा भाईंदर मधल्या आंदोलनावरनं पण हेच आपल्याला दिसत होतं की उत्स्फूर्तपणे मराठी माणूस रस्त्यावर उतरला होता।